आणि आता एक मोठी बातमी आहे। भाजपसाठी संघ आता मैदानात उतरणार आहे। आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्र समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहावा यासाठी अतुल लिमये यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। सुशांत सावंत अपडेट देतील। सुशांत, संघ आता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सक्रिय झालाय, काय नेमकी माहिती मिळतेय? अगदी बरोबर आहे अमोल। आपण जर बघितलं असेल तर मागील काही महिन्याभरापासून संघाचे पदाधिकारी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बैठका झाल्या। देवेंद्र फडणवीस यांची देखील संघाच्या मुख्यालयात भेट झाली होती, बैठक झाली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहावं यासाठी अतुल लिमये यांच्याकडे खऱ्या अर्थाने समन्वयाची जबाबदारी देण्यात आली होती। आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत संघ आणि भाजपमध्ये फारसं समन्वय पाहायला मिळालं नव्हतं आणि त्याचा फटका कुठेतरी भाजपला राज्यात बसला होता। आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघ ऍक्टिव्ह झालेला आहे। संघाने सातत्याने बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। संघाचे काही पदाधिकारी जे आहेत ते फिरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचमुळे आपण जर बघितलं असेल तर भाजप आणि संघामध्ये समन्वय राहावं या दृष्टिकोनातून आरएसएसचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे खऱ्या अर्थाने जबाबदारी देण्यात आलेली आहे। येत्या काळात संघाची आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका देखील होतील आणि नेमकं कशा पद्धतीने राज्यात काम करायचं, नेमकं विधानसभेसाठी नेमकी काय रणनीती आखायची याची चर्चा देखील होणार आहे। अमोल, निश्चित। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।